भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन है 27 मार्च 2025 गुरुवार। आत्मा, जीव आणि शरीर शांतीचा देव तुम्हाला पूर्णपणे पवित्र करो आणि तुमच्या संपूर्ण आत्मा, जीव आणि शरीर आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांची येण्याच्या वेळी निष्कलंक ठेवले जावो। पहिले थेसलोनिकेयर 5 अध्याय 23 वचन। आत्मा, जीव आणि शरीर वेगवेगळे असले तरी ते परस्पर जोडलेले आहेत। जर एकावर परिणाम झाला तर उर्वरित दोघांवरही त्यांची परिणाम होतो। त्याचप्रमाणे जर आपला आत्मा आनंदाने भरलेला असेल तर तो आपल्या जीव व शरीरात उतरेल, आपल्याला बल आणि शांती देईल। जेव्हा ख्रिस्त परत येईल तेव्हा आपला आत्मा, जीव आणि शरीर सुद्धा निरोगी आणि निष्कलंक असले पाहिजेत, जेणेकरून आपण त्यांच्या समोर निर्दोष उभे राहू शकू। सैतानाने प्रभू येशूला मोगात पडण्यासाठी एक योग्य वेळ निवडली। 40 दिवस उपवास आणि प्रार्थना केल्यानंतर जेव्हा ते शरीरदृष्ट्या क्षीण झाले होते, सैतानाला वाटले की येशूच्या शारीरिक दुर्बलतेचा फायदा घेतल्यास तो त्यांना पडण्यास भाग पाडू शकेल। याकूब आणि येसू यांचे उदाहरण बघा। येसू शिकार करून परत आला तेव्हा तो खूप भुकेलेला होता। याकूबने या संधीचा फायदा घेतला आणि फक्त एका वाटगिरीसाठी एसावच्या जन्मसिद्ध हक्काची देवाणघेवाण केली। एक म्हणणं आहे, भुके माणसाला सर्व काही गमावायला लावते। त्याचप्रमाणे जेव्हा पती पत्नी दीर्घकाळ वेगळे राहतात तेव्हा सैतान त्यांची शारीरिक इच्छा वापरून त्यांना मोगात पाडण्याचा प्रयत्न करतो। अशा परिस्थितीत देवाच्या लोकांनी सावध राहिले पाहिजे। पौल म्हणतो, तुम्ही दोघांनी काही काळ एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला तर तो केवळ उपवास व प्रार्थनेसाठी असावा, पण नंतर पुन्हा एकत्र या, जेणेकरून सैतान तुमची संयमाची अभावाचा फायदा घेऊन तुम्हाला मोगात पाडू नये। पहिली कोरिंथीकर 7 अध्याय 5 वचन। आपला आत्मा आत्मिक दृष्ट्या निरोगी असावा, तसेच आपले शरीरही बलगट आणि तंदुरुस्त असले पाहिजे। बायबलमध्ये एपफ्रॉदितचा उल्लेख आहे, जो परमेश्वराचे एक निष्ठावान सेवक होता। त्याने प्रचंड मेहनत घेतली आणि स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता काम केले। त्यामुळे तो गंभीर आजारी पडला आणि मृत्यूपर्यंत पोहोचला। फिलिपियन्स 2 अध्याय 27 आणि 30 वचन। कुटुंबात किंवा सेवा कार्यात असो, जीवनात समतोल राखणे महत्त्वाचे आहे। शिस्तबद्ध जीवनशैली ठेवणे, शारीरिक हालचाल करणे आणि पुरेसा आराम करणे आवश्यक आहे। आपले शरीर नाजूक आणि दुर्बल असल्यामुळे त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे। बलगट आणि निरोगी शरीरामुळे आपण देवाचे नाव गौरव करू शकतो आणि त्याची अधिक प्रभावी सेवा करू शकतो। आणखी ध्यानासाठी वचन आणि देवाची शांती, जी सर्व समजुतीच्या पलीकडे आहे, ती ख्रिस्त येशूमध्ये तुमची मने व हृदय राखेल। फिलिपियन्स अध्याय 4 7 वचन। आजचं बायबल वाचन सकाळी न्यायाधीश 1 अध्याय 2 अध्याय 3 अध्याय, संध्याकाळी लूक अध्याय 4 1 से 30 वचन। धन्यवाद। 30 वचन।